तर मंडळी अशा प्रकारे एकदा छोले भटुरे करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार। तर त्यासाठी मी ना छोला भिजवून घेतलेले, त्यानंतर कुकरमध्ये घातलं, एक बटाटे घातले सोलून, त्यामध्ये 1.5 ग्लासाचं पाणी घातलं, थोडंसं मीठ घातलं, थोडेसे खडे मसाले टाकले, एक तेजपत्ता, लवंग, मिरी, दालचिनी आणि हिरवी विलायची। कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे बघा 4 ते 5 शिट्ट्यामध्ये चांगले असे शिजून येतात। नंतर कढईमध्ये 1 चम्मच तेल घातलं, हिंग घातलं आणि जिरं घातलेलं। नंतर 2 कांदे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, ते भाजून घ्यायचे। नंतर आलं लसूणची पेस्ट पण इथे भाजून घ्यायची आणि टोमॅटोची पण प्युरी करून घेतली, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं, ती पण घालून सर्व हा मसाला चांगला भाजून घ्यायचा। त्याचा कच्चा पण सर्व निघून जायला पाहिजे, असे 5 ते 7 मिनिटं लागतं भाजायला। नंतर थोडे मसाले घातले, तर काश्मीर लाल मिर्च, हळद टाकली, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि मालवणी मसाला टाकलेला। तुमच्याकडे मसाले असतील ना ते तुम्ही टाकू शकता। नंतर इथे बटाटे घातली आणि मॅश करून घेतली। नंतर सर्व मिक्स करून आपण त्यामध्ये छोले घालून घ्यायचे। तर इथे बघा छोले मला थोडेसे जाडसर वाटले म्हणून थोडं पाणी घातलं आणि थोडंसं मीठ घालतं। पहिलं आपण छोल्यामध्ये मीठ घातलेलं, आता मी थोडेसे घातले आणि झाकण ठेवून 5 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची। तर इथे बघा मस्त अशी उकळी आली आहे, आपले छोले तयार झाले। थोडीशी कोथिंबीर घालते, अशा प्रकारे छोले तयार झाले। तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करून आणि कमेंट करून नक्की सांगा।